हाय रे. मी 3 महिन्यानंतर 10वी नंतर 3 महिन्याचा एआयचा कोर्स केला होता वैभव दादाकडे. तर आम्ही त्याच्यात पायथॉन प्रोग्रामिंग आणि हार्ड डिस्क वगैरे, CPUचे पार्ट्स वगैरे वगैरे खूप काही शिकलो होतो त्याच्यामध्ये. तर मी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगच्या फर्स्ट इयरला आहे डिप्लोमाच्या. तर जेवढं काही मी शिकली आहे एवढ्या क्लासेसमध्ये 3 महिन्याच्या कोर्समध्ये, तेवढं सगळं खूप म्हणजे खूप बेनिफिट झाला मला याचा. कारण आम्हाला फर्स्ट इयरला तर काही अजून प्रोग्रामिंगचे सब्जेक्ट्स नाही आहेत, पण तरी आम्हाला टीचर जेव्हा क्लू देतात ना, म्हणजे आपल्या कोडिंगचा थोडा क्लू देतात, तर बऱ्याच जणांना म्हणजे माझ्या क्लासमेट्सला अजून आयडिया पण नाही आहे त्याची, की म्हणजे असं काही असतं तेवढं, पण मला आहे त्याची आयडिया, म्हणजे मी हा कोर्स केला होता त्याच्यामध्ये. त्यानंतर फर्स्ट इयरला आम्हाला WPC म्हणजे कॅम्प्युटर रिलेटेड सब्जेक्ट येतो. त्यामध्ये वैभव दादांनी जेवढं काही शिकवलं होतं, CPUचे पार्ट्स, अजून मदरबोर्ड, ते सगळं आता शिकवतात आम्हाला. ते माझं आधीच झालेलं आहे, त्यामुळे खूप बेनिफिट झाला याचा. आमची टेस्टसुद्धा झाली होती याच्यावर, तर टेस्टमध्ये मला 10 पैकी 10 पडले होते. व्हेरी गुड. त्याच्याबद्दल मग अजून गेस्ट लेक्चरचा पण खूप बेनिफिट झाला आहे. कारण इंजिनिअरिंग काय असते, इंजिनिअरिंगमध्ये किती सेमेस्टर राहतात वगैरे वगैरे, नंतर कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, याच्या सगळ्याबद्दल आम्हाला गेस्ट लेक्चरमध्ये कळून जायचं. म्हणजे खूप बेनिफिट झाला याच्याबद्दल. प्रोग्रामिंगबद्दल तुला काय बेनिफिट? हां, मग आता ह्या वर्षीत अजून काही प्रोग्रामिंग नाही, अजून नाही. आपण तरी तुम्हाला सिलेबस सांगितला असेल, त्या सिलेबसमध्ये काही आहे काय? C++, पहिलेच माझी पायथॉन आणि C++ झालेली आहे, सी लँग्वेज. सी झालेली. हां, मग पुढे आता येईल ते, पण आता थोडं सांगतात, मग थोडंसं वाटतं की आपल्याला काहीतरी येतं नवं. असं वेळ वाटतं का तुला, एलियन वर्ड वाटतं का तुला जेव्हा शिकवलं जातं? अल्गोरिदम तुला आतापर्यंत ऐकला असेल तू खूप वेळा. अल्गोरिदम तुझ्या फ्रेंड्समध्ये त्यांना ओळखीचा आहे का अल्गोरिदम वर्ड? नाही, जे 12th पास झालेत ना त्यांना पण नाही माहिती आहे अल्गोरिदम काय, त्यांना पण माहीत नसेल. तुला समजतं अल्गोरिदम मध्ये काय? फ्लो चार्ट असेल, अल्गोरिदम असेल, त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफिक्स तुझे अजून चालू नसेल झालं, तुमचा 1-1.5 महिना झाला आहे, त्याच्यात पण तुम्हाला बेनिफिट असेल. ओके. सी लँग्वेज किती दिवसात शिकली असेल ती? काय वाटतं तुम्हाला? किती दिवसात? 15 दिवस, 20 दिवस? हां, 1 दिवसात शिकली, ती पण 1 ते 1.5 तासात समोर येते. एका दिवसात ते पण शिकले कसं ते सांगून देतो. ऑलरेडी मी पायथॉनचं पूर्ण कन्सेप्ट आमच्या क्लिअर झालं. पायथॉन पूर्ण शिकवलं गेलं होतं, आणि तुम्ही एकदा पायथॉन शिकल्यानंतर तुम्ही नंतर कुठलीही लँग्वेज शिका. प्रोग्रामिंग जसं आपण मराठी भाषा आली तर आपल्याला इंग्लिश बाकीच्या लँग्वेज समजायला सोप्या होतात ना, सिमिलरली इथं पण तोच फॅक्ट आहे. एकदा जर तुम्ही कुठलीही एक लँग्वेज शिकलात तर तुम्हाला बाकीच्या लँग्वेज समजायला सोप्या होतात. चेंज काय होतो प्रत्येक लँग्वेजचा? फक्त सिंटॅक्स. पायथॉन सर्वात सोपी लँग्वेज आहे. त्या दिवशी आपण सी शिकलो होतो. त्यात मी सी लँग्वेज मी शिकवली नव्हती, अशा पर्सनने शिकवली होती, तो आत्ता शिकून आलाय. विचार करा की त्याची समजवण्याची लेवल किती असेल, पण तरी सी लँग्वेज समजून गेली. चेंज काहीच नाही, फक्त सिंटॅक्स बदलतात. जसं आता तुम्ही पायथॉनचे प्रिंट स्टेटमेंट लिहिताय, तिथं लिहायचं काय? प्रिंट आधी हेडर फाईल. जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, प्रोग्राम स्टार्ट करतो, अल्गोरिदम फ्लो चार्ट लिहितो तेव्हा स्टार्ट करतो, अल्गोरिदम तेव्हा स्टार्ट करतो. ते स्टार्टला ऑलरेडी कोड आहे जो आपल्याला पायथॉनमध्ये नाही आहे. अदर लँग्वेजेस जसं सी मध्ये काय हॅश इन्क्लूड stdio.h, तसं पायथॉनमध्ये गरज नाही, आपल्याला गरज नाही. तसं स्टार्टचा अर्थ होतो की stdio.फाईल हेडर फाईल्स इन्क्लूड करा. ऑटोमॅटिक तुम्हाला जसं जसं पुढे जाल तसं समजणार आहे.